टोलचा पैसा आणि वाळूच्या पैशानं महाराष्ट्राचं राजकारण खऱ्या अर्थानं नासवलंय। टोल आणि वाळूच्या पैशांवर राजकारण चालतं अशी खळबळजनक कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात दिलं। यामध्ये गाव पातळीपासून ते शिवसेना भाजपसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते सामील असतात असे चंद्रकांत पाटील म्हणाले। यावर राज्याच्या महसूल मंत्र्यांना पाया पडून आपण विनंती करतो की त्यांनी वाळू माफियांचा बंदोबस्त करावा असं आवाहन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केलं। या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित पुढे टाकलेला आहे। आपल्याला पॉलिटिकल पार्टीचे लीडर्स त्यांचं राजकारण या वाळूच्या पैशावर चालतं। या महाराष्ट्रातलं सगळं राजकारण नासलं ते टोलच्या पैशाने नासलं आणि वाळूच्या पैशाने नासलं। कॅश रोजची हातामध्ये आणि त्याच्यामधून सगळ्या प्रकारचे माणसं विकत घेणं, दारू देणं, धाबा संस्कृती कोणी डेव्हलप केली? वाळूने डेव्हलप केली आणि टोलने डेव्हलप केली। आणि मला असं वाटतं की या सगळ्याच परिस्थितीचा शेवटी आजारपण जरी वर दिसलं असलं तरी त्याचं कुठेतरी आत कुठेतरी कोपऱ्यात बसलेलं कारण असतं। आमची हात जोडून विनंती आहे, आमचा सिंगल फोन तुम्हाला येणार नाही। आमदार म्हणून, मंत्री म्हणून खात्री देतो, आमची गाडी असली तर आम्ही फोन पण नाही करत तहसीलदारला। आम्ही सांगतो तू दुसरा धंदा कर बाबा, हे रेतळला सांगू नको तू आम्हाला। नदी कशी बोचकून टाकली या लोकांनी सगळी। आज ही परिस्थिती आहे म्हणून माझी आपल्याला हात जोडून विनंती की आमची गावं नदी काठावर आज साहेब प्यायला पाणी नाही, इतकं दुर्भिक्ष झालेलं आहे। याचं कारण नदीवर क्रिकेट खेळत आहे पोरं। ही परिस्थिती आज कुठपर्यंत जाणार आहे मला माहित नाही, पण जर रीतशीर ज्याला जितके ब्रास सांगितले तितके ब्रास त्यांनी उचलली तर आनंद आहे, त्याच्यापेक्षा थोडी जास्त उचलली तरी आनंद आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।